हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण। तर इथं कणी माझं झाडू झालेलं आहे, त्यानंतर मी आता भात ठेवलेला आहे। आता कणी फुलं काढून आणणे तेलपूजेसाठी। माझं मनी प्लांट कसं आलाय बघा, आधार मिळाल्यामुळे कणी त्या पाईपाचा की आता तो कणी मोठा व्हायला लागला। ह्याकडे दारातल्या झाडाला पण फुल लागायला चालू झालं। हे बघा, ह्याला जास्वंदीच म्हणतात, पण हे वेगळा प्रकार आहे, एकदम गुच्छ असतं। अडकलं पाय। मशीनमध्ये कधी कपडे टाकून ठेवलेत, पण लिक्विड घातले आता आणल्यावर कधी मग मशीन लावते। चला तोपर्यंत पहिल्यांदा कधी देवपूजा करून घेते, त्यानंतर भाजी आमटी करेल। चला आता मी पोहे बनवते, कारण पाहुणे येणार आहेत, 10 मिनिटात येतील। त्यांच्यासाठी मी नाश्ता बनवते, म्हणजे आल्यावर गरज होती। नाश्त्याच्या आणि चहाचे कधी भांडे असे पडलेले आहेत। आता कधी पहिल्यांदा ही मेथीची भाजी निवडते, फोडणीला टाकते, चपाती बनवते, कारण लय वेळ झालाय, 11 वाजले आज आवरायला। पाहुण्यांच्या सोबत बोलत बसले, कामं राहिली, चला आवरून घेते पटापट। ही कोवळी भाजी असली का नाही की अशी अर्ध्यातूनच देठ काढायची, धुवायची भाजी आणि मग चिरून वापरायची। कोवळी भाजी आहे आज, त्यामुळे थोडंसं मी कधी असं अर्ध्यातून काढून घेतलेलं की मुळं असं चिरून घेतलेले आहेत। आणि आता फक्त कधी ते देठ कोवळे, फक्त मला असं खराब झालेले पानं फक्त मी काढणार, मग अशीच धुवून चिरणार। पटापटाने आता मेथीची भाजी फोडणीला टाकला।
ह्या बाजूला कणी शेंगदाणे भाजून घेऊया, कारण माझ्या कणी शेंगदाण्याची भरड संपलेली आहे. भाजीत घालायला कणी बरं पडते, एकदम जर करून ठेवली की नाही बरं पडते भाजीत घालायला. आणि शेंगदाणे शेतातल्या शेंगदाणे ठेवले. त्याला की नाही आमच्याकडं ह्या हे लाल कलरचे आहेत की नाही बापूस हे लाल कलरचे आहेत की नाही, ह्याला काळबळू शेंगदाणा म्हणतात. शेतातलं आहे आपलं, त्यामुळे की नाही असे शेंगदाणे शेंगा फोडून कमी असं पाठवून दिलेलं आहे गावाकडनं. गॅस बारीक करते, झाकणावर कधी थोडंसं पाणी टाकलं, जेवढ्याशा पाण्यात कधी आपली भाजी शिजते. चला आता माझी सगळी कामं कधी आवरलेली आहेत. भांडी बघा एवढा गराडा सगळा काढलेला आहे. सकाळपासून नाश्त्याची आणि जेवणाची तेवढी भांडी पडलेली. चला ह्यासोबतच कधी आजचा ब्लॉग पण इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.